नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेला जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये आपण काही सराव प्रश्न बघणार आहोत जे जीवनसत्वे या टॉपिकवर आहेत। तर यामध्ये 83 प्रश्न आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत संपूर्ण प्रश्न रिव्हिजन करा। त्यामुळे तुम्हाला नेमकं काय वाचायचे आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात याचा अंदाज येईल। बघा, पहिला प्रश्न आहे, पालेभाज्यांमध्ये जीवनसत्व हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते। तर कोणते जीवनसत्व असते? तर त्यामध्ये पालेभाज्यांमध्ये असते अजीवनसत्व। पालेभाज्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर अजीवनसत्व असते कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात। त्यानंतर आहे की निद्रानाश हा रोग रिकामी जागा जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे मनुष्यामध्ये आढळतो। तर ड जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे आढळत असते। त्यानंतर प्रश्न आहे, ड जीवनसत्व खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये मुबलक असते? तर ड जीवनसत्व मुबलक प्रमाणात कशामध्ये असते? तर अंडीमध्ये मुबलक प्रमाणात असते। त्याचप्रमाणे सूर्याची जे कोवळी सूर्यप्रकाश असतो, सूर्याचे कोवळी किरणे असतात, ऊन असतो, त्या उन्हामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी मिळत असते। त्यानंतर पपई, आंबा यापासून मुख्यत्वे कोणते जीवनसत्व मिळते? तर पपईमध्ये कोणते जीवनसत्व असते मुख्यतः करून? तर अजीवनसत्व असते। वंध्यत्व कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकते? तर वंध्यत्व कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकते? तर ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वंध्यत्व येऊ शकते। खालीलपैकी कशातून अजीवनसत्व मिळत नाही? तर यामध्ये 4 पर्याय दिले आहे, माशाचे यकृत, संत्रा, तूप, अंडी। तर अजीवनसत्वाचे स्रोत काय आहेत हे आपण जीवनसत्वावर आपण संपूर्ण टॉपिक सुद्धा घेणार आहोत। यामध्ये आपण प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात हे बघत आहोत, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात। तर अजीवनसत्व कशामध्ये नाही असा हा प्रश्न आहे। तर कशामध्ये नाही आहे? तर कशामध्ये नाही आहे? तर अजीवनसत्व हे संत्रीमध्ये नाही आहे। पर्याय संत्री 2, संत्रीमध्ये अजीवनसत्व नाही आहे। माशाचे यकृत, तूप, अंडी यांच्यामध्ये अजीवनसत्व आहे। तर मग सी जीवनसत्व संत्रीमध्ये असते। रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? तर रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? तर के जीवनसत्वाचा उपयोग रक्त गोठण्यासाठी होत असते। त्यानंतर जीवनसत्व अभाव प्रतिबंध कार्यक्रमाअंतर्गत 6 वर्षाखाली मुलामुलींना तर रिकामी जागा महिन्याला अजीवनसत्वाचा डोस दिला जातो। तर दर महिन्याला किती महिन्याला दिला जातो जीवनसत्वाचा डोस? तर तो जीवनसत्वाचा डोस दर 6 महिन्याला दिला जात असतो। जीवनसत्व अभाव प्रतिबंध कार्यक्रमाच्या अंतर्गत 6 वर्षाखालील मुलामुलींना दर 6 महिन्याला अजीवनसत्वाचा डोस दिला जातो। त्यानंतर कॅरोटीन तसे रेटिनॉल या नावाने कोणते जीवनसत्व ओळखले जाते? काय आहे? कॅरोटीन तसेच रेटिनॉल या 2 नावाने ओळखलं जातं। ते कोणतं जीवनसत्वे आहे? तो कोणतं जीवनसत्व आहे? तर ते आहे आपलं व्हिटॅमिन ए। व्हिटॅमिन ए हे जीवनसत्व आपलं कॅरोटीन तसेच रेटिनॉल या नावाने ओळखले जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे, पालेभाज्यामध्ये जीवनसत्व हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपामध्ये असते। तर आता पुढचा प्रश्न थोडा फिरवून विचारले आहे, तर अजीवनसत्वामध्ये त्याचे उत्तर काय आहे? अजीवनसत्व। पालेभाज्यामध्ये जीवनसत्व हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते, तर अजीवनसत्व असते। आधी पण हा प्रश्न झालेला आहे सुरुवातीला। रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असलेले प्रोथ्रॉम्बिन्स हे प्रथिने कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते? तर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते? तर ते आहे जीवनसत्व के। रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असलेली प्रोथ्रॉम्बिन्स हे प्रथिने कोणत्या जीवनसत्वामुळे तयार होत असते? तर के जीवनसत्व। त्यानंतर आहे, इसवी सन 1800 मध्ये लॉफिंग गॅस किंवा नायट्रोजन ऑक्साईडचा शोध लावला गेला। या शोधाचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे जाते? लॉफिंग गॅस किंवा नायट्रोजन ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? तर असा हा दुसरा प्रश्न पण अजून तयार होतो, तो कोणी लावला? तर ते आहे सर हम्फ्रे डेव्ही हे आहेत।
त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या जीवनसत्व अभावी वांझपणा येतो? कोणत्या जीवनसत्व अभावी वांझपणा येतो म्हणजेच वंध्यत्व सुद्धा म्हटलं जातं. तर ते कोणतं जीवनसत्व आहे? तर ई जीवनसत्व आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 1 ग्रॅम व्हिटॅमिन अ 1 ग्राम व्हिटॅमिन अ बरोबर मिलीग्राम कॅरोटीन. तर 1 ग्राम व्हिटॅमिन अ म्हणजेच किती? तर ते आहे 4 मिलीग्राम कॅरोटीन. 1 ग्राम व्हिटॅमिन अ म्हणजे 4 मिलीग्राम कॅरोटीन. एखादी व्यक्ती केवळ अंडी, दूध, पाव याचा समावेश आपल्या रोजच्या आहारात करीत असल्यास तिला हा रोग होण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती केवळ अंडी, दूध, पाव याचा समावेश आपल्या रोजच्या आहारात करीत असेल तर तिला म्हणजे असल्यास तिला हा रोग होण्याची शक्यता आहे. तर ते कोणता रोग आहे? स्कर्वी नावाचा आजार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे की जीवनसत्व B12ला रिकामी जागा देखील म्हणतात. तर जीवनसत्व B12चे शास्त्रीय नाव किंवा रासायनिक नाव काय आहे? तर ते आहे सायनोकोबाल्मिन. सायनोकोबाल्मिन देखील म्हटलं जाते. व्हिटॅमिन B12ला सायनोकोबाल्मिन म्हटलं जाते. हे त्याचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणते जीवनसत्व मानवी शरीरात तयार होत असते? तर मानवी शरीरामध्ये तयार होणारे जीवनसत्व कोणते आहे? तर मानवी शरीरामध्ये जीवनसत्व कोणते तयार होते? ड आणि के जीवनसत्व. ड व के जीवनसत्व हे मानवी शरीरामध्ये तयार होत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे की क जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव असे आहे. तर क जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? तर ते आहे स्कॉर्बिक ॲसिड. शास्त्रीय नाव क जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? तर स्कॉर्बिक ॲसिड. त्यानंतर गाईचे दूध कशाचा महत्त्वपूर्ण स्रोत नाही? म्हणजे गाईच्या दुधामध्ये कोणते जीवनसत्व नाही आहे या 4 पर्यायापैकी? जर त्याचे विटॅमिन सी हे गाईच्या दुधामध्ये नाही आहे. मग काय? विटॅमिन B1, विटॅमिन ए, विटॅमिन B12 सुद्धा गाईच्या दुधामध्ये मिळेल, पण विटॅमिन सी मिळत नाही. त्यानंतर आहे हातसडीचे तांदूळ किंवा कुंडायुक्त आटा हे पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा अथवा मैद्यापेक्षा जास्त पौष्टिक आहे. कारण? तर त्याला कारण आहे की थायमिन व विटॅमिन कर्बोदकांना पचविण्यासाठी आवश्यक असते व ते तांदळात व गहूमध्ये असते. हा पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न सतत दारू पिणाऱ्या व्यक्तीस झोप न लागणे अथवा ताणात राहणाऱ्या व्यक्तीस विटॅमिन द्यायचे असल्यास कोणते योग्य राहील? म्हणजे अशा व्यक्तीला म्हणजे झोप यावी म्हणून सतत दारू पिणाऱ्या व्यक्तीस झोप न लागणे अथवा ताणात राहणाऱ्या व्यक्तीस विटॅमिन द्यायचे असल्यास कोणते योग्य राहील? तर कोणते योग्य विटॅमिन राहील त्यांना देण्यासाठी? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2 थायमिन. म्हणजे ते B12च्या गोळ्या वगैरे म्हणतात. B12 विटॅमिन सी युक्त असं मेडिकलला गोळ्या मिळतात. जर जास्त म्हणजे तणाव असेल, झोप लागत नसेल तर रात्री झोपताना एक गोळी घेतली तर काय हरकत नाही, फ्रेश वाटतो खूप. घेतली आहे मी पण. राहणाऱ्या व्यक्ती विटॅमिन द्यायचे असल्यास कोणते योग्य राहील? तर कोणते योग्य राहील? तर थायमिन योग्य राहील. थायमिन असते त्याच्यामध्ये. पॉलिश केलेल्या धान्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट झालेले असते? पॉलिश केलेल्या धान्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट झालेले असते? तर जीवनसत्व ब हे नष्ट झालेले असते. B1 थायमिन. जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो? तर जीवनसत्व B1 म्हणजे बघा इथं विचारलं होतं म्हणजे थायमिन विटॅमिन द्यायचे असल्यास कोणते योग्य राहील? तर ते थायमिन योग्य राहील. तर थायमिनलाच काय म्हणजे थायमिनलाच नाव आहे B1 म्हणजे B1चेच रासायनिक किंवा शास्त्रीय नाव आहे थायमिन. B1 थायमिन. जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो? तर कोणता रोग होत असते? तर बेरीबेरी हा नावाचा रोग होत असते. त्यानंतरचा प्रश्न आपण बघत आहोत. ब जीवनसत्वे एकूण प्रकारची असतात. ब जीवनसत्वाचे एकूण प्रकार किती आहेत? तर 8 प्रकार आहेत. ब जीवनसत्वाचे 8 प्रकार आहेत. मानवी जीवनामध्ये साधारणतः किती जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर मानवी म्हणजे 13 जीवनसत्वाची आवश्यकता असते साधारणतः मानवी शरीराला. त्यानंतर ब जीवनसत्वाचे एकूण प्रकार किती? तर ब जीवनसत्वाचे एकूण प्रकार किती आहेत?
तर यामध्ये दिलेले आहेत 10, 4 आणि 12. तर यापैकी नाही हे योग्य उत्तर राहील, कारण आपण आताच बघितले की ब जीवनसत्वाचे एकूण प्रकार किती आहेत, तर 8 आहेत. ब जीवनसत्वाचे एकूण प्रकार 8, त्यामुळे तो नाही आहे. त्यानंतरचं बघा विटॅमिन पी या नावाने ओळखले जाते. विटॅमिन पी या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर काय, तर 63 हो ना. बायोफ्लॅवोनॉइड्स नावाने ओळखले जाते. त्यानंतर या ठिकाणी पी नाही, हा इथं दुसरं काहीतरी असेल, आपल्याला तो चॅप्टर व्यवस्थित बघावा लागेल, त्यामुळे हा प्रश्न नको लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघा, थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते? थायमिन नावाने कोणते जीवनसत्व ओळखले जाते? तर आपण आधीच्या प्रश्नामध्ये बघितलं आहे, त्यामुळे याचं उत्तर काय येईल, तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही, कारण थायमिन या नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणतं आहे, तर बी1 हे जीवनसत्व आहे. त्यानंतर थायमिनच्या कमतरतेमुळे रिकामी जागा आजार होतो, याआधी पण तो प्रश्न म्हणजे झालेला आहे, त्यामुळे इथं पण बेरी हा आजार होतो. लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे, तर लाल रक्तपेशी होण्यासाठी फॉलिक ॲसिडची आपल्याला गरज असते. बरोबर आहे. लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे, तर फॉलिक ॲसिड महत्त्वाचा आहे. त्यानंतर शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या चयापचय क्रियेच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेली कॉल्सिफेरॉल रिकामी जागा नावाने ओळखले जाते. तर कोणत्या नावाने ओळखले जाते, तर जीवनसत्व ड या नावाने ओळखले जाते. त्यानंतर कॉड माशाच्या तेलामध्ये रिकामी जागा जीवनसत्वे जास्त असते. तर कॉड माशाच्या तेलामध्ये कोणते जीवनसत्वे जास्त प्रमाणात असते? अ जीवनसत्व जास्त प्रमाणात असते. अ जीवनसत्व, ड जीवनसत्व असं दोन्ही पर्याय दिलेले आहेत. अ जीवनसत्व जास्त प्रमाणात असते कॉड माशाच्या तेलामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आपण बघत आहोत, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वात कोबाल्ट असते? कोणत्या जीवनसत्वामध्ये कोबाल्ट असते, तर त्याचं उत्तर आहे विटॅमिन B12 मध्ये कोबाल्ट असते. वांझपणा हा जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार आहे, तर त्याचे उत्तर आहे ई जीवनसत्वाच्या अभावामुळे. या ठिकाणी जे प्रश्न दिलेले आहेत ते सराव प्रश्न म्हणून दिलेले आहेत, तरी पण ते वेगवेगळ्या एक्झामला येऊन गेलेले आहेत, त्यामुळेच म्हणजे प्रश्नाचं एक तर स्वरूप चेंज होतो किंवा प्रश्न तरी म्हणजे हे चेंज होत असते. दूध तापविल्यामुळे त्यांच्यातील थायमिन आणि कोणते जीवनसत्व नष्ट होते? दूध तापविल्यामुळे कोणते काय म्हटले, दूध तापवल्यामुळे यातील थायमिन आणि हे जीवनसत्व नष्ट होत असते. तर कोणते जीवनसत्व नष्ट होत असते, तर क जीवनसत्व नष्ट होत असते. वांझपणा हा जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार आहे, तर कोणत्या ई जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार आहे. त्यानंतर स्कर्वी किंवा रंगतपिकी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते, तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असते. विटॅमिन ई चे शास्त्रीय नाव रिकामी जागा आहे, तर विटॅमिन ई चे शास्त्रीय नाव काय आहे, तर विटॅमिन ई चे शास्त्रीय नाव आहे टोकोफेरॉल आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कुठले जीवनसत्व महत्त्वाचे ठरतात? तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वरील सर्व विटॅमिन म्हणजे विटॅमिन अ, विटॅमिन क आणि विटॅमिन ई हे जीवनसत्व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे ठरतात. वरील सर्व पर्याय त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याचे लक्षण रोगाशी संबंधित आहे, तर कोणत्या रोगाशी म्हणजे संबंधित आहे, तर त्याचं नाव आहे स्कर्वी. स्कर्वी या आजारामध्ये होत असते. हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याचे लक्षण दिसतात. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग होत असतो? कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असते, तर त्याचं उत्तर आहे B3. विटॅमिन B3च्या अभावामुळे पेलाग्रा नावाचा रोग होत असते. खालीलपैकी कोणता बी कॉम्प्लेक्सचा घटक नाही? त्यामध्ये म्हणजे कोणता नाही, तर म्हणजे कोणता घटक नाही आहे म्हटलं आहे. तर यामध्ये बघा, खालीलपैकी कोणता बी कॉम्प्लेक्सचा घटक नाही, तर कोणता घटक नाही आहे,
तर बी कॉम्प्लेक्सचा घटक नाही आहे. तर पर्याय क्रमांक 4 दिला स्कॉर्बिक ॲसिड हा बी कॉम्प्लेक्सचा घटक नाही. तर मग काय म्हणतात आपल्याला रायबोफ्लोविन, थायमिन आणि पर्याय क्रमांक 3 दिला आहे फॉलिक ॲसिड हे बी कॉम्प्लेक्सचा घटक आहेत हे. तर स्कॉर्बिक ॲसिड हे नाही आहेत. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. DNA निर्मितीसाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? DNA निर्मितीसाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर विटॅमिन डीची आवश्यकता असते. DNA निर्मितीसाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर विटॅमिन डी आवश्यक असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर कोणता आजार होत असतो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे? तर मूळदूस नावाचा आजार होत असतो. मूळदूस नावाचा आजार होत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व असते? तर कोणत्या फळामध्ये असते? लिंबू, आंबा, पेरू. वरील सर्व त्याचे योग्य उत्तर आहे. फळामध्ये क जीवनसत्व असते. लिंबू, आंबा आणि पेरू या तिन्ही फळामध्ये क जीवनसत्व असते. स्निग्ध पदार्थामध्ये हे रिकामी जागा हे जीवनसत्व विरघळत नाही. तर स्निग्ध पदार्थामध्ये कोणते? तर क जीवनसत्व विरघळत नसते. त्यानंतर जीवनसत्व क चे प्रमाण सर्वात जास्त कशात असते? तर सर्वात जास्त क जीवनसत्वाच्या म्हणजे सर्वात जास्त असणारा कोणता फळ आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आवळा. आवळ्यामध्ये क जीवनसत्व सर्वात जास्त प्रमाणात असते. बेरीबेरी नावाचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर बेरीबेरी हा जो रोग आहे तो आपल्या जीवनसत्व ब च्या अभावामुळे होत असते. जीवनसत्व अ च्या अभावामुळे कोणता रोग संभवतो? जीवनसत्व अ च्या अभावामुळे कोणता रोग संभवत असते? तर त्याचे उत्तर आहे रात आंधळेपणा. जीवनसत्व अ च्या अभावामुळे रात आंधळेपणा संभवते. त्यानंतर कोवळ्या उन्हामुळे मनुष्य हे जीवनसत्व मिळते. तर कोणते जीवनसत्व मिळते? तर ड जीवनसत्व मिळते. कोवळ्या उन्हामुळे मनुष्यात ड जीवनसत्व मिळते. त्यानंतरचा प्रश्न आहे क जीवनसत्वास दुसरे कोणते नाव आहे? क जीवनसत्वाला दुसरे कोणते नाव आहे? त्याचे आपण उत्तर बघणार आहोत. क जीवनसत्वाला दुसरे कोणते नाव आहे? ते नाव आहे तर स्कॉर्बिक आम्ल हे क जीवनसत्वाला नाव आहे. त्यानंतर नियासिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग संभवतो? नियासिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग संभवतो? तर तो पेलेग्रा नावाचा रोग संभवत असतो. खालीलपैकी भरपूर प्रमाणात अजीवनसत्वे देणारा पदार्थ कोणता आहे? कोणता जीवनसत्व? अजीवनसत्व. पर्याय 4 दिलेले आहे सफरचंद, गांजा, केळी आणि संत्री. तुम्ही पण म्हणजे ते कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगत जा. माझ्या वाचण्याच्या आधी तुम्हाला जर उत्तर कळत असेल तर ते सांगत जा. म्हणजे ते एक प्रकारे आपलं बरोबर आलं की बरोबर आलं तर आनंद होतो, चुकलं तर आपण त्याला जास्त लक्षात घेऊ शकतो. अशा पद्धतीने ते कव्हर करायला बरं होईल. तर भरपूर प्रमाणात अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता आहे? तर तो आहे गाजर. गाजर या फळामध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणात असतो. जर मुलीला स्कर्वी हा रोग झाला असल्यास तिच्या आहारात कशाची कमतरता दिसून येते? तर कशाची कमतरता दिसून येते? जीवनसत्व क ची कमतरता दिसून येते. जर स्कर्वी हा आजार झाला असेल तर क जीवनसत्वाची कमतरता दिसून येते. त्यानंतर अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. जीवनसत्व आणि त्यांचे रासायनिक म्हणजे शास्त्रीय नाव दिलेले आहे. तर अयोग्य जोडी तर B3 सायनोकोबाल्मिन दिलेले आहेत. हे जोडी म्हणजे अयोग्य आहे. तर B1ला थायमिन म्हटलं जाते, B5ला पेंटोथेनिक म्हटलं जाते, तर B7ला बायोटिन म्हटलं जाते. तर मग B3ला काय म्हटलं जाते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतरचा प्रश्न आहे जीवनसत्वाच्या अभावी होणारे रोग याची बरोबर जोडी ओळखा. म्हणजे या ठिकाणी जीवनसत्व दिले आहे आणि त्यामुळे होणारे रोग दिलेले आहेत, पण 3 जोड्या चुकीच्या दिलेल्या, एकच जोडी या ठिकाणी योग्य आहे. तर ती जोडी कोणती आहे? तर बघा म्हणजे चौथा पर्याय जे दिले आहे जीवनसत्वाच्या म्हणजे ड जीवनसत्वाच्या अभावाने मूळदूस, पाठीला बाक येणे, म्हणजे पायाची हाडे वाकणे हे म्हणजे आजार उद्भवतात. तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे आणि हे 3 पर्याय आहेत ते अभावी रात आंधळेपणा
अजीवनसत्वाची अभावी रात आंधळेपणा होतो. तर अजीवनसत्वाच्या अभावी होतो हा तर पर्याय बरोबर आहे. बरोबर हे इकडे यस बरोबर आहे. वरील सर्व पर्याय बरोबर आहे. वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. 90च्या 4 म्हणजे इकडे खालती पर्याय आहेत माझ्या लक्षातच नव्हते. वरील सर्व बरोबर आहे. अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा होतो बरोबर आहे. ब जीवनसत्वाच्या अभावी जीभ लाल, त्वचा रखरखीत किंवा बेरीबेरी हा आजार होतो हे सुद्धा बरोबर आहे. क जीवनसत्वाच्या अभावी हिरड्यातून रक्त येणे स्कर्वी हा आजार होतो हे बरोबर आहे. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस, पाठीला बाक येणे, पायाची हाडे वाकणे हे होतं. म्हणजे 4 या ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी 4 जीवनसत्व अभावामुळे कोणते रोग होतात म्हणजे आजार उद्भवू शकतात हे दिलेले आहेत. तर यामध्ये 4 प्रश्न आपलं कव्हर होत आहेत. वरील सर्व बरोबर पर्याय आहे 91चा. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते. तर लवकर जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरणारे जीवनसत्व आहे तर के जीवनसत्व. के जीवनसत्व हे लवकर जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की खालील रिकामी जागा जीवनसत्वे जलद्रव्ये असतात. तर जलद्रव्य जीवनसत्वे कोणती आहेत. ब आणि क. ब आणि क हे जीवनसत्वे जलद्रव्य आहेत म्हणजे पाण्यात विरघळणारे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे नवजात बालकामध्ये जन्मानंतर कुठल्या जीवनसत्वाची कमतरता आढळते. जन्मानंतर कुठल्या जीवनसत्वाची कमतरता आढळते. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए के जीवनसत्वाची कमतरता आढळते. खालीलपैकी कोणते जीवनसत्व दररोज घ्यावे लागते शरीरातून साठवून ठेवले जात नाही. म्हणजे कोणते जीवनसत्व आहे की जे दररोज घ्यावे लागतात शरीरात ते जीवनसत्व साठवले जात नाही. तर त्याचं उत्तर आहे जीवनसत्व ब हे शरीरात साठवून ठेवले जात नाही. त्यानंतर शेवंग्याच्या शेवंग्याच्या शेंगांमध्ये कोणते जीवनसत्व असते. तर शेवंग्याच्या शेंगामध्ये कोणते जीवनसत्व असते. जीवनसत्व अ शेवंग्याच्या शेंगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यानंतर खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे नाही. तर पाण्यात विरघळणारे नाही असं विचारले आहे कोणते जीवनसत्व. यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपण योग्य उत्तर बघितलं तर ये जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारे नाही आहेत. तर पाण्यात विरघळणारे 2च जीवनसत्व आहे ब आणि बी जीवनसत्व आणि शी जीवनसत्व. म्हणजे बी कॉम्प्लेक्समध्ये येणारे ते 4ही प्रकारातील जीवनसत्व आणि शी जीवनसत्व. तर त्यामुळे यामध्ये पाण्यात न विरघळणारा जीवनसत्व कोणतं आहे ते ये जीवनसत्व आहे. तर मद्यपानामुळे रिकामी जागाचा अभाव निर्माण होतो. तर मद्यपानामुळे काय म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर आम्ल नायसीनचा अभाव निर्माण होत असतो. मद्यपानामुळे म्हणजे दारू पिल्यामुळे मद्यपान म्हणजे दारू यांच्या अभावामुळे आम्ल नायसीनचा अभाव निर्माण होत असतो. 98चं पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतर 99 प्रश्न या रिकामी जागा या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात. तर कोणत्या जीवनसत्वामुळे. तर ड जीवनसत्वामुळे हाडे बळकट होत असतात. खालीलपैकी कोणते बेरीबेरीचे लक्षण नाही. बेरीबेरी आजाराचे लक्षण नाही. तर यामध्ये कोणते नाही तर म्हणजे उरलेले 3 हे बेरीबेरी या आजाराचे लक्षण आहेत. तर कोणते नाही आहे. तर त्वचा काळवटणे हे बेरीबेरी आजाराचे लक्षण नाही. तर बेरी आजाराचे लक्षण काय आहे. भूक न लागणे, भावनिकदृष्ट्या अस्थिर होणे, मानसिक तत्परता कमी होणे हे बेरीबेरी आजाराचे लक्षणे आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता अन्न घटक B12 जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे. B12चा प्रमुख स्रोत आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे मासा. मासा हा अन्न घटक B12चा मुख्य स्रोत आहे. जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे हा आजार होतो. तर जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता. तर जीवनसत्व अ च्या अभावामुळे आजार. तुम्हाला तर हा प्रश्न पाठच होऊन गेला असेल. रात आंधळेपणा. जीवनसत्व अ च्या अभावामुळे रात आंधळेपणा होत असतो. कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास जीवनसत्व मिळते. तर कोणते जीवनसत्व मिळत असते. तर ड जीवनसत्व मिळत असते. त्यानंतर थायमिन या जीवनसत्वाच्या अभावी कोणता
रोग होतो, तर थायमिन या जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होत असते, तर बेरीबेरी नावाचा जो आजार आहे तो थायमिन याच्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असते. त्यानंतर खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते, तर जखमा लवकर भरून काढण्यासाठी असणारा उपयुक्त जीवनसत्व कोणतं आहे, तर क जीवनसत्व आहे. मद्यपानामुळे रिकामी जागाचा अभाव निर्माण होतो, तर कशाचा अभाव निर्माण होत असते, तर त्याचं योग्य उत्तर आहे थायमिन. नायसिनचा अभाव निर्माण होत असते. रक्त गोठण्यासाठी जे प्रथिन उपयोगी पडते ते तयार करण्यासाठी रिकामी जागा जीवनसत्व मदत करते, तर कोणते जीवनसत्व मदत करत असते, तर के जीवनसत्व के हे मदत करत असते. रक्त गोठण्यासाठी जे प्रथिन उपयोगी पडते ते तयार करण्यासाठी जीवनसत्व के उपयुक्त म्हणजे मदत करत असते. त्यानंतर रिकामी जागा जीवनसत्व मेधात विरघळणारे आहे. मेधात विरघळणारे जीवनसत्व कोणते, तर यामध्ये हे 2 पर्याय कट होतील, हे जीवनसत्व नाही आहे. मग हे 2 पैकी कोणते आहेत, तर आपण आधीच बघितलं होतं, तर के जीवनसत्व मेधात विरघळणारे, कारण क आणि ब हे क जीवनसत्व आणि B12 म्हणजे बी गटातील जीवनसत्व हे मेधात विरघळणारे नाही, तर ते पाण्यात विरघळणारे आहे. तर मग के जीवनसत्व हा मेधात विरघळणारे आहे. त्यानंतर दंतक्षय हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, तर दंतक्षय हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असते, तर त्याचं उत्तर आहे की ड जीवनसत्वाच्या अभावामुळे दंतक्षय हा रोग होत असतो. आईवडिलांचे रक्तगट ए बी असले, ए म्हणजे म्हणजे एका वेळाचं ए आणि दुसऱ्याचे ए बी असल्यास अपत्याच्या असंभावनीय रक्तगट राहील, तर कोणता रक्तगट राहू शकतो, तो ओ रक्तगट राहू शकतो. थायमिन या जीवनसत्वा अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो, थायमिन नाही असा नाही आहे. म्हणजे आईवडिलांचे रक्तगट एकाचा ए बी असल्यास अपत्या असंभावनीय रक्तगट राहील. असंभावनीय म्हणजे तर वो राहील असं याच्यामध्ये पर्यायामध्ये दिलेलं आहे. थायमिन या जीवनसत्वा अभावी कोणता रोग होत असतो, तर थायमिन या जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होत असते, तर त्याचा आपण योग्य उत्तर बघणार आहोत. थायमिनमुळे बेरीबेरी नावाचा रोग होत असते. थायमिनमुळे काय, तर बेरीबेरी नावाचा आजार होते. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील म्हणजे रिकामी जागा अभावामुळे पेलेग्रा नावाचा रोग होते, तर पेलेग्रा नावाचा रोग नायसिनच्या अभावामुळे होत असते. हिमोग्लोबिन निर्मितीत रिकामी जागा हा महत्त्वाचा घटक आहे, तर हिमोग्लोबिन निर्मितीमध्ये महत्त्वाचा घटक कोणता आहे, तर फॉलिक ॲसिड हा हिमोग्लोबिन निर्मिती महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर मद्यपानामुळे रिकामी जागाचा अभाव निर्माण होतो, तर हा प्रश्न खूप होऊन गेला. म्हणजे कशाचा अभाव निर्माण होतो, तर याचं योग्य उत्तर आहे नायसिनचा अभाव निर्माण होत असतो. जीवनसत्व क चे सगळ्यात महत्त्वाचे प्राप्तिस्थान रिकामी जागा, तर क चे म्हणजे काय आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे आवळा. क जीवनसत्व सगळ्यात जास्त प्रमाणात आवळ्यामध्ये आहे. आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव आढळतो, तर कशाचा अभाव आढळत असते आईच्या दुधामध्ये, तर लोहाचा अभाव आढळतो. आईच्या दुधामध्ये लोह अभाव आढळत असते. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामध्ये कोबाल्ट हा घटक असतो, तर कोबाल्ट हा घटक कोणत्यामध्ये, तर B12मध्ये कोबाल्ट हा घटक असतो. कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व अधिक आढळते, तर क जीवनसत्व सर्वात जास्त कशामध्ये आढळतं, तर क जीवनसत्व सर्वात जास्त तर ते करवंदेमध्ये म्हणजे हे जे पर्याय दिले केळी, चिकू, आंबा, करवंदे, तर यानुसार करवंद या फळामध्ये क जीवनसत्व अधिक आढळते. तर मग आपल्याला आधीच एक प्रश्न बघितलं होतं की जीवनसत्व क चे सगळ्यात महत्त्वाचे प्राप्तिस्थान, तर याचं उत्तर आहे आवळा. म्हणजे या पर्यायामध्ये दिलेलं आहे, तर आवळा क जीवनसत्वाचा स्रोत महत्त्वाचा आहे. आणि या पर्यायामध्ये या ठिकाणी केळी, चिकू, आंबा आणि करवंदे, तर या 4 फळापैकी करवंद ह्या फळामध्ये क जीवनसत्व अधिक प्रमाणात आहे. कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास जीवनसत्व मिळते, तर कोणते जीवनसत्व मिळत असते, तर त्याला ड जीवनसत्व म्हणजे आपल्याला कोवळ्या उन्हामुळे मिळत असते. तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सराव केलेले आहेत, म्हणजे कमीत कमी
किती 86 का 83 तरी प्रश्न या ठिकाणी सराव झाले आहे. कारण आधीच्या 83 प्रश्न या ठिकाणी सराव म्हणजे केला आहे आपण. आधीचा एक व्हिडिओ होता त्यामध्ये आपण काही प्रश्न घेतले होते. तर अशा पद्धतीने म्हणजे जीवनसत्वावर विचारण्यात आलेले किंवा काही सराव प्रश्न या ठिकाणी होते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जीवनसत्वावर म्हणजे आपण डिटेलमध्ये एक दुसरा व्हिडिओ पण घेऊ वाटल्यास. पण आपण जर आपल्याला प्रश्न कसं विचारतात हा जर माहीत राहील तर आपल्याला अभ्यासामध्ये नेमकं काय लक्षात ठेवायचं हे आपल्याला समजेल. म्हणून मी हा व्हिडिओ आधी प्रश्न घेतले आणि नंतर मी ते डिटेलमध्ये घेणार आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला जर ही पुस्तकं विकत घ्यायची असेल तर ही आहे अंगणवाडी मुख्य सेविका परिवीक्षा तांत्रिक डायरी. विजयपथ पब्लिकेशनची ही पुस्तक आहे. विजयपथ पब्लिकेशनची आहे ही पुस्तक, विजयपथ पब्लिकेशन. ठीक आहे, धन्यवाद.